सकाळची वेळ गोडच्या हातात रोजचे कथा किच्या शब्दात हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. कसे आहात सर्व? यस, 2 दिवस व्हिडिओ आला नाही. तुम्ही म्हणाल ऋतुजाने कन्सिस्टन्सी मोडली, असं झालं तसं झालं. तर 2 दिवस हे कलरचं काम चालू होतं आणि मी गेले होते गावाला. तर गावाचा व्हिडिओ तुम्हाला येईल उद्या किंवा परवा. तो एडिट झालेला नाही आहे, त्याच्यामुळे जर तो येईल किंवा मी अगोदर तो टाकेल मग हा टाकेल काही सांगता येत नाही. तर मग आज आहे मंडे आणि आज मी सुट्टी घेतलेली आहे कारण एवढं जास्त रात्री लेट झाला होता यायला. परत मी श्वेताकडे गेले होते आणि माझी ट्रीटमेंट होती, तर ते ट्रीटमेंट पण केली, त्यामुळे आता हे असं झालेलं आहे. आता हे 2-3 दिवसामध्ये कव्हर होतं कारण यावेळेस प्लाझ्मा ट्रीटमेंट घेतलेली आहे. मग त्याच्यामुळे हे असं होतं स्टार्टिंगला आणि नंतर मग ते रिकवर होत जातं 2-3 दिवसांनी. तुम्हाला दिसेलच त्याचा रिझल्ट. तर मग ट्रीटमेंट पण होती, तर असं सर्व चालू होतं 2 दिवस. सो फायनली आले मी बॅक टू माय होम, माय स्वीट होम, माझे सुंदर सुंदर घर. आणि आता फायनली कलर झालाय. आज मी आणणार आहे प्लांट्स, इनडोअर प्लांट्स, आउटडोअर. त्यानंतर आणणार आहे पडदे लावण्यासाठी त्याचे रॉड आणणार आहे. आज खूप जास्त कामं करायची आहेत मला आणि माझी रात्री झोप पण नव्हती, म्हणजे लेट झाला होता, म्हणून म्हणलं आज सुट्टी घेऊ आणि निवांत कामं करू. आणि बरेच जण म्हणतात की तुझं असलं कुठलं ऑफिस आहे, कमेंट आली होती मला कालच एक, असलं कुठलं ऑफिस आहे की तुला एवढ्या सुट्ट्या भेटतात. तर जेव्हा आपण प्रामाणिकपणे 2-3 वर्ष काम करतो त्यावेळेस त्यांच्या पण डोक्यामध्ये आपली इमेज चांगली असते. आणि मी युजली जास्त सुट्ट्या घेत नाही. आता बघितलं तर तुम्ही मार्च एप्रिलमध्ये पब्लिक हॉलिडेज जास्त होते, तर त्यावेळेस मग मला जास्त सुट्ट्या भेटल्या होत्या. आणि मग आम्हाला मंथली एक पेड लीव असते, म्हणजे एक काय म्हणतो आपण, त्याचं पेमेंट कट होत नाही. तर ते मग मी एप्रिल मे मध्ये सुट्ट्या घेतल्या नव्हत्या. माझ्या 2 पेड लीव तशाच होत्या. परत आता मेची तर 3 पेड लीव होत्या. म्हणून मग मी आता आणि माझं जुलैमध्ये 15 जुलैला माझं कॉन्ट्रॅक्ट संपतं जॉबचं. 3 वर्ष माझे कंप्लीट होत आहेत मी आता ज्या कंपनीमध्ये आहे तिथे. तर 3 वर्ष संपल्यानंतर परत मग मला कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करावं लागतं. मग 3 वर्षाच्या नंतर ज्या माझ्या पेड लीव आहेत त्या पुढे कॅरी फॉरवर्ड होत नाहीत. त्या थांबा मी खिडकी लावते. कॅरी फॉरवर्ड होत नाहीत तर त्या मला 15 जुलैच्या अगोदरच घ्याव्या लागतात. तर मग मला असं आता इमर्जन्सी काल माझं लेट झाला होता झोपायला. परत मग आता मला हे सर्व आवरायचंय पण, कारण सर्व पसारा मी फक्त बेडरूममध्ये टाकलेला आहे. आता किचनमध्ये पण काही नाही आहे, हॉलमध्ये पण काही नाही आहे. तर सर्व मला आवरावं लागेल. म्हणून मग मला सुट्टी घेऊ आज, निवांत. हेअर वॉश पण करायचा होता. तर फायनली चला आता लागू कामाला. डेकोरेशनचे पण भरपूर मी आयटम ऑर्डर केलेले आहेत, ते येतील या मंथमध्ये, तुम्हाला ते पण पाहायला भेटतील. सो असं सर्व काही चालू आहे लाईफ अपडेट माझी. 2 दिवस का नव्हते, 2 दिवस का ब्लॉग नव्हता हेच त्याचं कारण होतं. आता थोडीशी मला ताप सुद्धा आलेली आहे. बट एनिवेज मला अगोदर सर्व आवरायचे, कारण मला कलर दिल्यानंतर माझं घर मला असं मस्त सुंदर बघायचंय. मी खूप जास्त एक्सायटेड होते यासाठी. सो चला. आणि आता याच्याबद्दल खरंच कमेंट भरपूर येतील की हे प्रोडक्ट लावले, ते प्रोडक्ट लावले. बट एनिवेज ते प्रमोशनसाठी असतं, सो ते तुम्हाला सुद्धा कळेल, समजेलच. आय होप यू अंडरस्टँड. हे मी ट्रीटमेंटमुळे हे आता खपली आलेली आहे. सो ती आता रिकवर होईल 2-3 दिवसामध्ये, कारण 2-3 दिवस ट्रीटमेंट झाल्यानंतर फेस वॉश वगैरे काहीच लावायचं नसतं. मग ही खपली येते पूर्ण अशी, जी डेड स्किन असते त्याची, आणि ती निघून जाते. आणि त्यानंतर मग पुन्हा आपली जी ओरिजिनल स्किन आहे ते होते. आता इकडून पण होतं, पण आता इकडचं कमी झालेलं आहे, ते थोडं आहे ह्या साईडला थोडं. आणि मेन म्हणजे सांगायचं झालं तरी प्लाझ्मा मी याच्यासाठी घेतले की मला जे खड्डे झाले होते त्याच्यामुळे स्किन खूप अशी काय म्हणतो आपण, सुरकुतल्यासारखी दिसत होती. त्यामुळे मग म्हणलं ह्याचीच करून टाकू, कारण आता पिंपल खूप कमी झालेत, येत नाही आहेत. तर मग त्यासाठी केलेली आहे. तर आता फायनली माझी स्किन 2-3 सेशनमध्ये पूर्ण पहिल्यासारखी प्लेन होऊन जाईल. मी त्या गोष्टीसाठी मला खरंच ज्या दिवशी माझी पूर्ण स्किन मला अगोदर सारखी बघायला भेटेल ना, मला रडू कंट्रोल होणार नाही. कारण प्रत्येकाला वाटतं की आपली स्किन खूप छान असावी, खूप प्लेन असावी. पण काय होतं की आता मी काही मुद्दामून केलं नाही किंवा माझ्या हाताने झालं नाही. जेव्हा आपण
जेव्हा आपल्याला स्टार्टिंगला पिंपल यायला चालू होतात तेव्हा आपण 18-20 वर्षाचे असतो आणि त्यावेळेस कळत नाही आपल्याला की पिंपल फोडायचे नसतात वगैरे असं, पण आपण त्यावेळेस ते पिंपल फोडतो आणि मला तर खूप सवय होती फोडायची आणि मग मी हे पूर्ण फोडल्यामुळे असे खड्डे झाले होते. बट आता मला माझी पहिल्यासारखी स्किन भेटेल, 1-2 महिने लागतील आणखी. सो मी खूप जास्त एक्सायटेड आहे माझी स्किन बघण्यासाठी. सो चला मग तुम्हाला पण दिसेलच फरक पडलेला. तर चला मी पटकन अगोदर किचन ओटा क्लीन करून घेते आणि नाश्त्याला बनवते कारण मला खूप जास्त भूक लागली आहे. स्वप्नाची वाट दंबूर तुझ्या किचं जग खास, तिच्या ढोलात चमक, तिच्या हसण्यात गोडवा, जीवनाच्या संगीत तिच्या व्लॉग मध्ये नवा, क्षण शांती जपते, साधा पोषते नामान ऋतुजा. तर आता झाला माझा नाश्ता वगैरे. आता सर्व सामान मी बेडरूममध्ये ठेवलेलं आहे, सगळं इकडं आणते आणि सर्व काही ठेवून देते आणि मग सर्व सेटअप केल्यानंतर तुम्हाला दाखवते फायनल. कारण आता रिकामा दाखवायला एवढं चांगलं नाही वाटत. सो मग पूर्ण झालं की मग दाखवते. तसं गॅस वगैरे घेऊन गेले मी, देवघर पण लावलं, वरच लावलंय सध्या तरी, बघू मग नंतर खाली ठेवायचं जागा वगैरे करून चांगली. तर चला मी तुम्हाला आता बाकीचं काम करत करत दाखवते सर्व. जगात स्थान कधी संपाक कधी तवासात किच क्या मेरू हत शर्त ते खास, गोड बोला तिचा हसला जतम, दंबूर तुझ्या तिच्या चदू फुलतम, तिच्या डोळ्यात चमक, तिच्या हसण्यात गोडवा, जीवनाचं संगीत तिच्या व्लॉग मध्ये नवा. किचन आवरायचं झालं, किचनलाच 2 तास लागले यार. आणि तुम्ही बघू शकता नवीन किचनचं रूप किती सुंदर दिसतंय. लाइटिंग लावायची बाकी आहे, तेवढी कॅपॅसिटी माझ्यामध्ये आता नाही आहे, मी थकले. आता बेडरूम पटकन आवरते. हॉल झालेला, हॉलचं काही एवढं नव्हतं, सामानच नव्हतं, फक्त मॅट्रेस टाकायची. आणि आता बेडरूम आवरते आणि पटकन मग आंघोळ वगैरे करते. चलो. तिच्या हसण्यात गोडवा, जीवनाचं संगीत तिच्या व्लॉग मध्ये नवा, क्षण ती जपते, साधा गोष्टी नामान ऋतुजा. दुरू किचा आहे जगात स्थान. बाबा एकदाचं सगळं काम, किचन आवरलं, बेडरूम आवरली, बेडरूम लवकर झाली, एवढा वेळ लागला नाही. आता पटकन आंघोळ वगैरे करते आणि मग तुम्हाला पूर्ण घर दाखवते. तसं रूम टूर नाही आहे ही, फक्त तुम्हाला कलर कसा झालाय ते दाखवते आणि जे किचनचं नवीन सेटअप आहे ते दाखवते. कारण इकडचं सर्व रूम टूर तेव्हाच देणार आहे मी जेव्हा माझं पूर्ण सर्व सेट होईल. आणि माझा प्लॅन चालू आहे की एकदम अशी मोठी हॉलमध्ये माझे फोटोची फ्रेम बनवायची. तर आता मला ते फोटोग्राफर नाही सॉरी, ते काय असतं ते बनवून देतात. आता मला नाही कळते, तर ते शॉप बघावं लागेल, तिकडे जाऊन मग मी करेल आणि मग बघू
तर मस्त असं सेटअपचं आता मी सर्व सामान ऑर्डर केलं आहे. मी खूप जास्त एक्सायटेड आहे, सर्व सामान कधी कधी येतं असं झालं आहे मला. तर लवकर यावं आणि लवकर माझं सगळं रेडी व्हावं. तर चला मग मी पटकन आता आंघोळ करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते सर्व. चला झाली माझी आंघोळ वगैरे. आता मला जायचं होतं तसं तर प्लांट आणायला, पण मला दुसरीकडे जायचं आहे. ठुसने को जाना है. तुम्हाला त्याच्या अगोदर पूर्ण घर दाखवते. एवढं काही आणखी सेट नाही झालेलं, तसंच ठेवलेलं आहे, पण जेवढं पण झालं आहे तेवढं तुम्हाला दाखवते. बिकॉज आय एम सो एक्सायटेड. आणि आता बघा स्किन कशी दिसते. तुम्हाला म्हणलं होतं ना मी, ते खपली आलेली ना ते निघून जाते आणि त्यानंतर मग स्किन छान होते. आणि आता किती छान ग्लो करते. वाव, चलो तुम्हाला दाखवते अगोदर. तर हा बघा हॉल, असा मस्त कलर झाला आहे. तिथं वॉश लावली आहे आणि इकडे ही मॅट्रेस टाकली आहे, त्याच्यावर कुशन आणणार आहे आणि त्याला थोडंसं सोफा टाईप सेटअप करणार आहे. आणि इकडे पाय पुसणं धुवून ठेवल्यात. इथं ऊन आलं होतं चांगलं म्हणून मी इथं वाळू घातलं होतं याला, म्हणजे थोडं सुकल्यानंतर. इकडे कूलर तर बेडरूममध्ये जाईल. इकडे दार आणि इकडे बघा आता किचन. देवघरवरच लावलं मी सध्या, कारण काय म्हणतो आपण, काय यार, मला खाली म्हणजे थोडीशी अशी स्पेशल जागा करायची होती चांगली, म्हणून सध्या म्हणलं वरच राहू देऊ. हे हँगिंग इकडं लावलं आणि इकडं आता किचन ओट्याचं पण थोडंसं सेटअप चेंज केला. तिकडे लावलं, गॅस तिकडे ठेवला, कारण तिथून होल केलेलं आहे, जे सिलेंडरचं होल असतं ते तिकडे, म्हणून मग सिलेंडर आणि हे असं ठेवलं. तर इकडे बाकीचं सर्व सामान आणि हे ह्या साईडला घेतलं आणि ते त्याच कोपऱ्यात ठेवलंय. हे असं सर्व किचनचं केलंय. चलो आता बेडरूम दाखवते. आणि हे इथलं तर तुम्हाला माहितीच आहे. आणि इकडे बेडरूम असं सीन आहे. कपडे असे ठेवलेत, त्याच्यामध्ये धुवायचे कपडे पूर्ण करून ठेवलेत. माझी बॅग. आणि मी विचार करते की कपाट घ्यावं असं मस्त ड्रेसिंग टेबलवालं वगैरे असं पूर्ण, कारण आता मी नाही म्हणलं तर इथं 3-4 वर्ष राहणारच आहे. सो थोडंसं सेटअप छान. आणि इकडे माझं हे ड्रॉवर, बाकीचं आहे असं सर्व. आता भरपूर वस्तू अशा लावायच्यात, भरपूर वस्तू नवीन आणायच्यात, लावायच्यात. आणि मग त्यासाठी ड्रिल पण करावं लागेल. सो ते मी सर्व एक सोबतच करेल. आणि चलो आता मला बाहेर जायचे. तर हे होतं असं पूर्ण माझा कलर झालेला. खूप जास्त भारी वाटतं मला. आणि सर्व सेटअप पण झाला. जे काही जेवढं होतं तेवढं एका दिवसात मी करून टाकलं. मलाच विश्वास बसत नाही. मला टेन्शन आलं होतं एवढं सामान मी कधी लावू. पण खरंच आपल्या जे घरी सामान असतं एवढं मोठं, ते कसं मॅनेज करत असतील ते घरच्यांनाच माहीत राव. तर चला मी पटकन रेडी होते आणि भेटते मग तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.